देवा, ह्या नेबलेटला चुकून का होईना गोळी लागली तेच बरं आहे. आता काय बी झालं तर ही जगली नाही पाहिजे. ही बॅग कायमची वर जाऊ दे. ह्या टायमाला एकदाच काय तो विषय एंड होते बघ तिचा. देवा प्लीज. हे बघा वाघमारे, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. हे बघा, तुमचं असलं ना माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. तुम्ही नसलं तर काय अर्थ राहणार आहे माझ्या जगण्याला. वाघमारे, 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 तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. मी जाऊच देणार नाही तुम्हाला. डॉक्टर, 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 काय झालं? डॉक्टर, वाघमारेंना काय झालंय बघा एकदा. डॉक्टर, डॉक्टर, वाघमारेंना श्वास घ्यायला लई त्रास होतोय. तुम्ही एकदा बघा ना काय झालंय प्लीज. हो, तुम्ही इथंच थांबा, मी बघतो काय झालं. ओके. सिस्टर, इंजेक्शन भरा. नर्स, नर्स, काय झालं वाघमारेंना? काय सिरियस नाही ना? शांत व्हा, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. प्लीज तुम्ही शांत व्हा. सत्या, काय झालं? पप्पा, वाघमारे. सत्या, सत्या, शांत हो, शांत हो सत्या. काही होणार नाही मंजूला. हे बघ सत्या, मंजू एक कणखर मुलगी आहे. ती या संकटातून सावरेल स्वतःला. सत्या, तिचं असं संकटात असताना तुझं खंबीर असणं फार गरजेचं. तू असं ढासळून नाही चालणार सत्या. शांत हो. होय दादा, आम्ही आहेत तुझ्या सोबत इथं. काय गुन्हा केलाय माझ्या लेकीने? का तिच्यावरच संकट येत आहे? का तिच्याच बाबतीत सारखं वाईट घडतंय? लहानपणापासून माझ्या लेकीवर अन्यायच होत आलाय, तरी मी एका शब्दानं कुणाला काय बोलली नाही. तर कधी कुणाच्या वाईटाचा विचार केला नाही तिने. मग देव एवढा निष्ठुर का होतोय माझ्या लेकीच्या बाबतीत? आई, अगं तू शांत हो ना. माझा विश्वास आहे आपल्या दिदीला काहीच होणार नाही. देव तिला काहीच होऊ देणार नाही. आणि डॉक्टर पण प्रयत्न करतायत ना. डॉक्टर आपल्या दिदीला काहीच होऊ देणार नाही. आपली दिदी बरी होणार आहे. डॉक्टरनी काही करू देत नाही तर नाही, किंवा आणखीन कुणी बी काय बी करू देत. जवळ माझी लेकी तर माझ्या डोळ्यासमोर सुखरूप येत नाही ना, तवर माझा जीव शांत नाही होणार.
हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही तिकडे बसता का? अमृता, आईला तिकडे घेऊन चल. सवे, तू पण चल. सध्या तुम्ही जरा शांत व्हा. अमृता जे बोलते ते बरोबर आहे. आपली मंजू खूप धीराची मुलगी आहे. आजवर आलेलं प्रत्येक संकट तिनं हिमतीनं धीरानं परतून लावलंय आणि हे संकट सुद्धा ते त्याच हिमतीनं परतून लावेल. तुमची मंजू सुखरूप तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील. विश्वास ठेवा आणि अजिबात काळजी करू नका. आपली मंजू खूप धीराची पोरगी आहे. कुठे गेली माझी मंजू? कुठे गेली? सुनंदे, काय झालं ग मंजूला आपल्या? अशी कशी गोळी लागली ग सुनंदे? पण तू काळजी करू नका सुनंदे. ही म्हणते ती का नाही तशी आपली मंजू का नाही लय धीराची आहे. वय जी काय झालं का नाही लय वाईट झालं. तरी मी म्हणत होती, मी मंजीला म्हणत होती या राजकारणी लोकांच्या घरात नांदायचा त्यास. पण पोरगीने ऐकलं नाही. तिला मी सांगितलं होतं की ती बी नाही म्हणलीस का नाही तरी बी तू राजकारणाचा भाग होणारच. तुझ्या जीवाव बी बेतल ही तिला बजावून सांगितलं होतं तरी बी ऐकलं नाही पोरीनं. आता काय होतंय कुणाला ठावा? म्हणजे माझी बरी होणी ती का डायरेक्ट? आते, ही वेळ नाही बोलायची. मग कधी येळ आहे? हा म्हणजे मी आल्यावर येळ येणार आहे बाई. आते, तुझं तोंड बंद कर आणि गफीतनं निघून जा. करा माझं तोंड बंद करा. तिच्या बरोबर लगीन केलं असतं का नाही तर ही येळच आली नसती. या राजकारणी लोकांच्या घरात दिली आहे तिला. वाघमारे, बरोबरच आहे तुमच्या आत्याचं. हो, ही वेळ माझ्यामुळेच तुमच्यावर आल्या. आई, काय नाही होणार आपल्या दीदीला. शांत हो सत्य, काय नाही होणार वहिनींना. बलबा, सगळी माझी चूक आहे रे. सगळी माझी चूक आहे. मला वाघमारे सांगत होत्या तू नको काढूस मिरवणूक, नको काढूस. पण मलाच काढायची होती ना मिरवणूक. मलाच काढायची होती. पप्पा, हे सगळं माझ्यामुळे झालंय बघा. खरं तर शिक्षा मलाच मिळायला पाहिजे. मला मिळायला पाहिजे. सत्य काय करतो सत्य, शांत हो. शांत हो सत्य. हे बघ इकडे बघ, माझ्याकडे बघ सत्य. हे बघ, स्वतःला दोष देऊ नकोस सत्य.
हे बघ, तू जर असं खचून गेलंस ना तर ते मंजूला नाही आवडणार. आणि यात तुझा काहीच दोष नाही. अरे तुला कुठं माहित होतं की पुढे काय होणार आहे? हे बघ सत्या, नशिबात लिहिलेल्या गोष्टी घडत असतात. तू जर असा खचून गेलास ना तर मंजूचा विचार कर ना. मंजूला काही होणार नाही, विश्वास ठेवतो. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे ना. तिनं नाही कधी कुणाचं वाईट केलं, मग तिचं काय होईल वाईट? हा, शांत हो. डॉक्टर 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 बऱ्यात का वाघमारे? आता ते डोळे उघडले का वाघमारेने? डॉक्टर काय झालं बोला की डॉक्टर. शांत व्हा. हे बघा, सध्या तरी त्या स्टेबल आहेत, पण पुढचे 13-14 तास तरी आपल्याला फार महत्वाचे आहेत. कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत शुद्धीवर येतील त्या होपफुली. सो बी होपफुल. पप्पा, बघा लय रात्र झाले, तुम्ही आता घरी जावा. उद्या सकाळी आराम करा. अरे पण इथं काही लागलं तर? मी आहे की इथं, आणि माझ्याबरोबर बलमा पण आहे, बाकी पोरं पण आहेत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि अमरे, तू बी आईना घेऊन घरी जात जा. नाही, मी इथंच थांबतो. पप्पा, मी आहे म्हणलं नाही तर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा. नाही सत्या, हे बघ, ह्या अशा अवस्थेत मी तुला आणि मंजूला सोडून कुठेही जाणार नाही. जर माझी लेक शुद्धीवर येत नाही ना, तर मी इथनं कुठंच जाणार नाही. हो सत्या दाजी, जोपर्यंत दीदीला बरं वाटत नाही ना तोपर्यंत आम्ही इथून काय जायचो नाही. अरे ऐका, आम्ही सगळे इथं आहे. काय लागलं तर तुम्ही जावा. आता दगदग पण झालेलं, कोणी जेवलेलं पण नाही काय. बरोबर बोलतोय बलमा. बलमा, तू एक काम कर, तूच आईना आणि अमरीला घरी सोड, आणि तिथून तू बी घरी जा. तू बी आराम कर, आणि उद्या सकाळी जा. काय मी घरी जाऊ? तुला ते एकट्याला सोडून मी घरी जाऊ? कशी शक्य आहे ती? अरे तुझी वहिनीची काळजी आहे मला सत्या. मी थांबतो इथं. एक काम करा, तुम्ही सगळे जा, मी थांबतो इथं. मी बी इथंच थांबते. आता कसं आहे, जरी माझी नाराजी असली सुनावर तरी सून आहे ना घरची, आणि ती अशी संकटात असताना मला कशी झोप लागायची. तसं बी सगळी कवी घरला गेलेत ना, मग त्यांना फोन करून सांगते का आम्ही काय आज येणार नाही, तुमचं तुम्ही झोपा म्हणून दार खिडक्या लावून. मी बी थांबते मग. हे बघा, मी तुम्हाला हात जोडून तुमच्या समोर रिक्वेस्ट करतो, ऐका माझं. प्लीज तुम्ही घरी जावा. कसं आहे, हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलचे काही नियम असतात. एवढी लोक इथं थांबून नाही चालणार. पप्पा, तुम्ही बी ऐका माझं प्लीज. मॅडम, एक मिनिट इकडे. त्यांना सांगा एवढी माणसं इथं नाही चालणार म्हणून. बरोबर आहे यांचं. एका वेळेस तुम्हाला एवढ्या सगळ्यांना थांबता येणार नाही, आमचा नियमच आहे तसा. फार तर फार 1 किंवा 2 तुम्ही लोक थांबू शकता. ऐकलं सगळ्यांनी? आता प्लीज जावा सगळेजण. जा बलमा, जा. तू आईना आणि अमरीला सोड. जाऊ लोक. आता नियमच आहे म्हणल्यावर काय करणार, जावंच लागल ना. सत्या, मी काय करते, तुझ्यासाठी यांच्यासाठी डबा पाठवून देते. तू थोडं खाऊन घे बर का. लेकरा पोकरा काय गरज नाही त्याची, मी माझं बघीन काय ते. आता सर एवढा कसला विचार करताय? म्हणजे सत्याला गोळी लागली नाही याचा विचार करताय की तो पुढे काय करेल याचा विचार करताय? चुकलंच आपलं. गोळी त्या सत्या
त्याला लागायला पाहिजे होती. मुळी त्याच्या बायकोला लागली. नुकसान तात्यासाहेब, तात्यासाहेब कोण रे? कोण आहे बघ? मी बघतो तुम्ही. तात्यासाहेब, 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 तात्यासाहेब वाचवा, तात्यासाहेब, तात्यासाहेब वाचवा. या मुखातून या. बस बस बसतो. पण काय तात्यासाहेब तुम्ही एवढे निवांत कसे काय असू शकता? तुम्हाला भीती नाही वाटत? कसली भीती? हा अहो हे काही विचारणं झालं का तात्यासाहेब? अहो त्या सत्याचा त्याच्या बायको किती जीव आहे तुम्हाला माहिती आहे ना तात्यासाहेब. त्याला कळलं की गोळी माझ्या माणसानं चालवली, म्हणजे आपल्या माणसानं चालवली, तर काय करल तू? अहो तो पुढं माग बघणार नाही. तो तुम्ही राहाल बाजूला, माझं नरड दाबून येऊन अहो लपवा मला कुठंतरी. हा अहो त्या जखमी वाघाच्या तावडीत घावलो ना तर काही खरं नाही माझं. तात्यासाहेब काहीतरी करा, करा तात्यासाहेब. वाघ आहे वाघ काहीतरी. काही काळजी करू नकोस. जखमी वाघ आहे ना, त्याला डरकाळी फोडून फोडून डरकाळी फोडून फोडून थकून जाईल. तो काही करणार नाही. मी पाळलेला वाघ आहे. त्याला कसं हाताळायचं मला माहित आहे. कुठली नस दाबायची मला चांगलं माहिती आहे. अजिबात काळजी करायची नाही. तुझं नाव कुठे येणार नाही हा माझा शब्द आहे. अहो माझा बीपी आभाळाला टेकला होता. तुमच्या या बोलण्यानं ना मी आता रिलॅक्स राहतो बरं का. चला येतो मी, येतो. हा येतो. नका पाहू बाई माग वळून. टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी. सत्य आज एक ज्योतिष भेटले होते मला. त्यांनी सांगितलं की माझ्या उरी सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव. श्वास है सुकलेली पावले, मन मागे ओढते तडखडते अन पडते का. माझे सारे जिथे काही नाही तिथे, मन तरीही सारखे घुटमळते रडते का. नसताना असतो हा भास का सांगना, तुटताना तुटतो जीव. सत्तर 2
2 घास खाऊन घे. अरे असं कसं करून चाललं सत्या? आजी तू टेन्शन मध्ये आहेस आणि पोटात काय नसलं कसं होईल बरं? असं कसं चाललं भावा? मला सगळं माहित आहे तू टेन्शन मध्ये आहेस, लय धावपळ झाली आहे. सत्या ऐक भावा, 2 घास खाऊन घे. नाही नको बल, मी सगळं माझ्या काळजीपोटीच केलं ना. माझ्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास धरला, वडाची पूजा केली, एवढं करून माझा जीव वाचवला. पण स्वतःच्या अवस्थेत त्यांच्या पोटात साधं पाण्याचा थेंब बी गेला नाही. जेवण कसं करू? तो काय बरं? सत्या शांत हो, तू रडू नको, शांत हो सत्या. तू असं कसं चाललं बरं सत्या? वहिनी आज न उद्या बऱ्या होणारच आहे आणि बऱ्या झाल्यानंतर आम्हाला झापतील त्या. म्हणतील माझ्या नवऱ्याला तुम्ही उपास ठेवला होय, तुम्हाला जेलमध्येच टाकते, पोलीस आहेत ना त्या. सत्या असंच म्हणतील भगवान. सत्या रडू नको, तू शांत हो बरं. दादा घे ना 2 घास खाऊन प्लीज दादा. अरे वहिनी बऱ्या होणारच आहेत आणि आम्हाला झापणार आहेत, लिहून देतो मी. झापून झापलं तर आम्हाला काय नाही, आमच्या वहिनी आम्हाला हक्काने झापत्या. तर सत्या तुझी अवस्थाही बघवत नाही रे, 2 घास खाऊन घे. आमच्यासाठी राहून दे, वहिनीसाठी 2 घास खाऊन घे. तुला शपथ आहे बघ वहिनींची. सत्या सत्या रडू नको, सत्या शांत हो. सत्या सत्या शांत हो, सत्या रडू नको. वहिनी बऱ्या होणारच आहेत. सत्या सत्या शांत हो, सत्या. तुम्ही बसा, मी जेवायचं बघते. नाही सपना, भूक नाहीये मला. सपने मला बी नका जेवायचं, निस्ता जीवाला घोर लागून राहिलाय बघ त्या पोरीच्या काळजीनं. अशा टायमाला कसं जेवण जाईल? अहो पण आता ट्रीटमेंट सुरू केली आहे ना, वाटेल त्यांना बरं. तुम्ही बसा जेवायला. नग नग, सून मरणाच्या दारात असताना कसं जेवण जाईल? मला नाही जेवायचं. हॅलो, हा नाही घरी आलोय. हा बोला. जा, माझं ताट घेऊन खोलीत ये माझ्या. आता तू म्हणलं ना जेवायचं नाही. हो बोला काहीच काय? अगं तसं दाखवायचं असतंय ना का मी शेड आहे म्हणून. मग हिथंच बसा की, हिथंच वाटते तुम्हाला. चल म्हणत पण नाकात शेंडा. हा अगं तो चित्रकार त्या निवडला लेख मानतोय, त्याला आता रातभर झोप यायची नाही. ते ओट वागा रातभर हिंट बसलं इथं. पण त्यांना मी विचारलं की आपण जेवायचं, ते स्वतःच नाही म्हणले. तुम्हाला कशाला नाही म्हणते जेवायला? बसा तुम्ही. चला सॉरी आणते. मम्मी पाणी पण आणू का सोबत? मी ताटच आणते. हे तर नुसत्या फुका लागल्या.
ह्या निबेटमुळे अजून काय काय त्रास सहन करावा लागणार काय माहिती. हे सपने दरवाजा लाव. हळू हळू निबेटमुळे असं चोरून जेवावं लागतं बघ सपने. हिला गोळी लागली तर नीट मरायचं तरी ना, म्हणजे कायमचा प्रश्न मिटला असता बघ. आता जरा बरं वाटायला. एकदा ती निबेट मिली का नाही का मग 13व्याला चांगला हात मारून जेवते का नाही बघ. हा हा मारा तुम्ही, पण तोपर्यंत मी जेवून घेते. एवढं सगळं होईपर्यंत मी उपाशी नाही राहू शकत. स्वप्ने तू काय कर आता, माझ्यासारखंच कमी जेव. का म्हणजे तुला पण माझ्या बरोबर 13व्याला हात मारावा लागेल ना. जेव जा. शांतम पापम शांतम पापम. काय रे पोरा, बायकोच्या काळजीनं जीव कासावीस झालाय वय, झोप येत नाही. अरे आपल्या आवडीचं, आपल्या प्रेमाचं, आपल्या हक्काचं माणूस जर मरणाच्या दारात असेल कशी झोप लागल. समजेल काही चांगलं होईल, काय बी होणार नाही तुझ्या बायकोला. तू फक्त नदीकाठच्या महादेवाला जा आणि कावडीने पाण्याचा अभिषेक कर, तो पावेल बघ तुला. तात्यासाहेब. तात्यासाहेब नमस्कार. तात्यासाहेब तुम्हाला काय वाटतं, कोण असेल हल्लेखोर? विरोधी पक्षाचा काही यात हात आहे असं वाटतंय? नुकतेच निवडून आलेले सत्यजित सुर्वे यांचा कोणी शत्रू आहे का या हल्ल्यामागं? तात्यासाहेब, याबाबत तुमचा दृष्टिकोन काय? सगळ्यात आधी मी या हल्ल्याचा निषेध करतो. माझी लेक, तिच्यावर खुनी हल्ला झाला, ती आता मरणाच्या दारात आहे. माझा सच्चा कार्यकर्ता सत्या, त्याची आता काय अवस्था असेल कल्पना करवत नाही. भ्याड हल्ला लोकशाहीवर हल्ला. पण मी निघालो आता कमिशनर साहेबांकडे निघालो. त्यांना मी हात जोडून विनंती करणार आहे की हे शोधा, हे काय चाललंय ते ठीक नाही, हे गुन्हेगार शोधा, त्यांना जेल बंद करा, फाशीची शिक्षा द्या त्यांना. तात्यासाहेब तुमचा कोणावर संशय आहे का? त्या सगळ्यांना तिकडे घेऊन या दवाखान्यात, तिकडे करू मोठी प्रेस कॉन्फरन्स. ठीक आहे. बघा, त्यांना त्रास देऊ नका. हे थोडे आता दुःखात आहेत. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही दवाखान्यातून विचारा. ठीक आहे.
बायकोच्या काळजीनं जीव कासावीस झालाय वय, झोप येत नाही. समजे काही चांगलं होईल, काय बी होणार नाही तुझ्या बायकोला. तू फक्त नदीकाठच्या महादेवाला जा आणि कावडीने पाण्याचा अभिषेक कर. तो पावेल बघ तुला. मॅडम, माझं ना एक अर्जंट काम आहे, त्यामुळे मला बाहेर जावं लागते. तुम्ही जरा प्लीज माझ्या बायकोकडे लक्ष द्याल का? आणि तुम्हाला काय बी लागलं ना तर माझे मित्र बाहेरच आहेत, तुम्ही त्यांना लगेच आवाज द्या, ती लगेच येतील. हा. आणि मॅडम, जर यांना शुद्ध आली ना तर माझ्या मित्रांना सांगा की मला लगेच कळवायला. हा, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे इथे. ठीक आहे. कुठे गेले सगळे? बलमा, कुठं आहेस तू? हा सध्या बोल की. हा इथं आहे खाली, बोल की. तू जरा इकडे ये. काय झालं रे? तू ये रे. बरोबर आलो आलो. सत्याची पुन्हा मिरवणूक निघणार? हा. कुणी ठरवलंय सगळं? हा, कुणी म्हणजे आपले तात्या साहेबांनी. बलमा, नका काढू मिरवणूक. वहिनी, माफ करा मला. तुम्हाला माहित होतं सत्यावर हल्ला होणार आहे. तुम्ही सांगत होता मिरवणूक काढू नका, मिरवणूक काढू नका. आम्ही नाही ऐकलं तुमचं. सत्याच्या अंगावरची गोळी तुम्ही तुमच्या अंगावर घेतली. खरं तर मी पाहिजे होतो तिथं. एक परिस माझा जीव गेला असता तरी चालला असत, पण सत्याचं लय जीव आहे हो तुमच्याशिवाय तो राहू शकणार ना.